आता आपण उगत महत्त्वाच्या 25 बातम्या। विधानसभेसाठी शरद पवार गटाची 90 ते 100 जागांसाठी तयारी, प्राथमिक स्तरावर तयारी असावी म्हणून 100च्या जवळपास तयारी सुरू। वरिष्ठ नेत्यांकडून नेमलेल्या निरीक्षकांना झूम मीटिंगद्वारे सूचना। अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपेंविरोधात भाजप कार्यकर्त्यांची घोषणाबाजी, मांजरी उड्डाणपुलाच्या नामफलकाला भाजप कार्यकर्त्यांनी काळं फासलं। हडपसरमध्ये विकास कामांचं श्रेय घेताना भाजपला डावलल्याचा आरोप। अजून काम झालेलं नाही त्यामुळे श्रेयवादाचा संबंधच येत नाही, भाजपच्या आरोपाला दादा गटाचे आमदार चेतन तुपेंचं स्पष्टीकरण। पुण्यात वडगाव शिरीत भाजपला मोठा धक्का, माजी आमदार बापूसाहेब पठारे यांची घरवापसी होणार, तुतारी हाती घेणार असल्याची पठारेंकडून भूमिका स्पष्ट। सध्या वडगाव शिरीत दादा गटाचे सुनील टिंगरे आमदार। तासगाव कवठे महांकाळमध्ये अजित घोरपडे सरकारशिवाय पर्याय नाही, काँग्रेस खासदार विशाल पाटलांच्या वक्तव्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा। तासगाव कवठे महांकाळमध्ये सध्या पवार गटाच्या सुमन पाटील आमदार। सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली आणि मंत्री दीपक केसरकरांमध्ये जुंपली, दीपक केसरकरांना मदत केल्यास जनता माफ करणार नाही, राजन तेलींचं विधान। जर युतीतनं त्यांना मदत केली तर जनता आमचा आमदार होईल, जनता आम्हाला माफ करणार नाही, म्हणून इथली सीट ही भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही या ठिकाणी केला। मी केलेल्या कामाच्या ठिकाणी नारळ फोडणं एवढंच काम राजन तेलींनी केलंय, त्यांना लोकांशी घेणं देणं नाही, दीपक केसरकरांचा पलटवार। अंतरवाली सराटीत माजी आमदार शंकरण्णा धोंडगे यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट, निवडणुकीच्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती। राज्यात विधानसभेसाठी तिसऱ्या आघाडीची चाचपणी, संभाजीराजे छत्रपती कडू शेट्टींचा उद्या एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा, तिसरी आघाडी जरांगेंना युतीसाठी प्रस्ताव देणार, सूत्रांची माहिती। 30 वर्षीय महिलेला बेदम मारहाण करत लैंगिक अत्याचार, टिटवाळ्यातील कल्याण पोलीस ठाणा हद्दीतील धक्कादायक घटना, पीडित महिलेच्या पती, सासरा आणि दिराविरोधात गुन्हा दाखल। 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाला आज निरोप, पुण्यात मुळा मोठा नदी तीरावर महानगरपालिकेकडून विसर्जनासाठी विशेष हौद, नदीमध्ये पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून विशेष हौदाची व्यवस्था। रत्नागिरीतील मांडवी किनारी 1.5 दिवसांच्या गणपती विसर्जनाला सुरुवात, जिल्ह्यातील 13,000 गणपतींचं आज विसर्जन। अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरातील 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन, यावेळी ढोल ताशाच्या तालावर शिल्पानं आणि तिच्या कुटुंबानं धरला ठेका। 1.5 दिवसांच्या गणरायाचं आज विसर्जन, नदी किनारी किंवा समुद्र किनाऱ्यावर विसर्जन करत 1.5 दिवसाच्या बाप्पाला निरोप, विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग, रविवारची सुट्टी असल्यानं भाविकांची सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळात दर्शनासाठी गर्दी। मुंबईतील लालबागच्या राजाच्या पहिल्या दिवसाच्या दानपेट्या उघडल्या, गणेश भक्तांकडून पहिल्याच दिवशी भरभरून दान। अभिनेत्री रिंकू राजगुरूने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन, एकमेकांची काळजी घेत दर्शन घ्या, रिंकूंचं भक्तांना आवाहन।